होमगार्ड भरती 2025 महाराष्ट्र तर्फा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डची जी लास्ट भरती आली होती 2024 मध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 9000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती निघाली होती, ज्यामध्ये जे सहभागी जिल्हे होते सातारा जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर ह्या सर्व जिल्ह्यांची भरती झाली होती। फक्त जे विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्याची भरती नाही झाली होती आणि परभणी जिल्ह्याची भरती झाली नव्हती आणि त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याची भरती झाली नव्हती, एक लक्षात ठेवा। तर या सर्व जिल्ह्यांची नवीन होमगार्डची भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। आणि होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि उंची सुद्धा कमी आहे आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, होमगार्ड भरतीमध्ये पेपर नाही आहे, ग्राउंडच्या बेसवर आपले सिलेक्शन होते। 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी, 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी आणि गोळाफेक याच्या बेसवर जे विद्यार्थी मिळून आपलं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होते। आपलं जर होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपल्याला रिझर्वेशन भेटते, आरक्षण आपल्याला भेटते आणि त्याचबरोबर जे पगार सुद्धा रोज जर आपण पाहिलं होमगार्डचा तर 1200 रुपये प्लस आपल्याला रोज भेटतो होमगार्डमध्ये, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बना। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर होमगार्ड भरतीमध्ये आपण पात्रता जर पाहिलं तर होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते होमगार्ड भरतीमध्ये। आणि एक लक्षात ठेवा, फक्त आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येते, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जर आपण फॉर्म भरला तर तो जे विद्यार्थी मित्रांनो बाद होते, एक लक्षात ठेवा, रद्द होते, एक लक्षात ठेवा। तर आपण आपल्या जिल्ह्यामध्येच फॉर्म भरू शकतो, आपल्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्याचे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जर भरती निघाली तर आपल्या जिल्ह्यातलेच विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, एक लक्षात ठेवा। तर होमगार्ड भरतीमध्ये जे शिक्षण 10वी पास लागते, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते। आणि होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर 20 ते 50 वर्षापर्यंत होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा लागते। ज्यांचं वय 20 ते 50 वर्षापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची आहे 150 सेंटीमीटर आहे आणि त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये भरली पाहिजे। तर एवढी काही उंची यामध्ये लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण असते हे संपूर्ण महाराष्ट्र येते आणि होमगार्ड भरतीमध्ये फी नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता जे होमगार्ड भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर सर्वात अगोदर मी तुम्हाला निवड प्रक्रिया सांगून देतो। तर या भरतीमध्ये पेपरने आपलं जे ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होतं आणि पुढे हे सुद्धा सांगणार आहे की कधीपर्यंत भरती निघणार आहे याबद्दल। तर पुरुष उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 20 मार्क भेटते आणि तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 80 मार्क भेटते। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 16 मार्क भेटते। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत रनिंग मारली तर आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 14 मार्क भेटते। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 12 मार्क। 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 10 मार्क भेटते। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली 6 मार्क भेटते। 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 3 मार्क आपल्याला भेटते। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 2 मिनिट 50 सेकंड पेक्षा कमी आले 25 मार्क भेटते। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत रनिंग मारली 22 मार्क। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत रनिंग मारली 18 मार्क आणि 3 मिनिट 10 सेकंड ते किंवा 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत रनिंग मारली 14 मार्क। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 10 मार्क। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत रनिंग मारली 6 मार्क। 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 4 मार्क भेटते आणि 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत मारली तर आपल्याला 2 मार्क भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि गोळाफेकचं जर पाहिलं
तर पुरुष उमेदवारांसाठी जो गोळा फेक आहे 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जर गोळा तुम्ही जास्त फेकला 10 मार्क भेटते आणि तुमचा जसा गोळा या ठिकाणी कमी जाणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। 10 मार्कासाठी गोळा यामध्ये राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 4 किलोचा गोळा वजनाचा आहे, 4 किलोचा, आणि पुरुष उमेदवारांचा 7.26 किलोचा आहे, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर 6 मीटर पेक्षा जर जास्त आपण फेकला तर 10 मार्क भेटते आपल्याला पैकीच्या पैकी, आणि जसजसा आपला गोळा कमी घेणार आहे तसतसा कमी मार्क्स आपल्याला यामध्ये भेटते, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे होमगार्ड भरतीमध्ये ग्राउंड राहते आणि याच्या बेसवर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या यामध्ये होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होते। आणि होमगार्ड भरतीमध्ये जे तांत्रिकचे सुद्धा मार्क राहते, जसं तुमचा ITI असेल तर तुम्हाला बोनस मार्क्स भेटते, तुमचा खेळाडू जर तुम्ही असाल त्याचे बोनस मार्क्स भेटते, त्यात जिल्हास्तरीय म्हणा किंवा, ठीक आहे। त्याचबरोबर माजी सैनिक असाल, डिस्चार्ज कार्ड आवश्यक, माजी सैनिक असाल त्याचे बोनस मार्क्स भेटते, NCC B सर्टिफिकेट असेल त्याचा बोनस मार्क्स भेटते, NCC C सर्टिफिकेट असेल त्याचे बोनस मार्क्स भेटते, NCC A सर्टिफिकेट असेल त्याचे बोनस मार्क्स भेटते, जड वाहन चालवण्याचा परवाना असेल तर याचे बोनस मार्क्स भेटते, आणि नागरिक संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असेल याच्यासाठी सुद्धा आपल्याला गुण मिळत असते तांत्रिकचे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे या भरतीची निवड प्रक्रिया, आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डची जी भरती आहे तर आता जे जिल्ह्यांची जी भरती निघणार आहे, बाकीचे आता तुम्ही बघितलं असेल 2024 मध्ये, तर जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये जे 9,000 जागांसाठी होमगार्डची भरती निघाली, ज्यामध्ये भरपूर काही जिल्हे होते। फक्त जे विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्याची भरती निघाली, त्याचबरोबर परभणी जिल्ह्याची भरती निघाली आणि गोंदिया जिल्ह्याची भरती निघाली आहे। तर ह्या 3 जिल्ह्यांची भरती जे विद्यार्थी मित्रांनो केव्हाही या ठिकाणी होमगार्डची निघू शकते। तर या 3 जिल्ह्याची जी ग्राउंड आहे, जे भरती आहे, हे कधी निघणार आहे होमगार्ड भरती, तर पहा जेव्हा पोलीस भरतीचं ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, पोलीस भरतीचं ग्राउंड झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जुलै महिन्यापर्यंत, जून ते जुलै महिन्यापर्यंत जे होमगार्ड भरती ह्या 3 जिल्ह्यामध्ये निघण्याची दाट शक्यता आहे। एक सोलापूर जिल्हा आहे, एक परभणी जिल्हा आहे आणि एक गोंदिया जिल्हा आहे। तर ह्या 3 जिल्ह्यामध्ये निघू शकते, लक्षात ठेवा, जवळपास जून ते जुलै महिन्यामध्ये, ठीक आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। आता बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधी निघणार आहे, जे सातारा जिल्हा आहे, नांदेड आहे, रत्नागिरी, जळगाव आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, सिंधुदुर्ग आहे, धुळे आहे, हिंगोली आहे, अमरावती आहे, बीड आहे, धाराशिव आहे, वाशिम आहे, भंडारा आहे, नंदुरबार आहे, गडचिरोली आहे, रायगड आहे, लातूर आहे, पुणे आहे, सांगली आहे, नाशिक आहे, कोल्हापूर आहे, वर्धा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, नागपूर आहे, जालना आहे, अकोला, अहिल्यानगर आहे, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर। आता या जिल्ह्यांची भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर इथं जे विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी कमी जागा निघाल्या होत्या, ठीक आहे, तर तिथं तर जे विद्यार्थी मित्रांनो जागा रिक्त होणारच आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। जागा ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा रिक्त असेल तर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती तुम्हाला 2026 मध्ये पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, एंडिंगला, ठीक आहे। आणि ज्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जास्त जागा भरलेल्या आहेत, जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, पुणेमध्ये 1800 जागा भरल्या होमगार्डच्या 2024 मध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी जास्त जागा भरल्या तर तिथं कमी चान्सेस आहे भरती निघण्याचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा भरल्या असेल, जसं 30 जागा झालं, ठीक आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 30+ जागा झालं, त्याचबरोबर जे 40 जागा झालं, 50 झालं, 60 जागा झालं, तर अशा ज्या ठिकाणी जागा भरल्या होत्या मागच्या वर्षी, तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जागा जास्त खाली होणार आहे, त्या जिल्ह्याची भरती निघण्याची दाट शक्यता आहे 2026च्या एंडिंगला, ठीक आहे। तर आपल्याला आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट मी तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।